वंदामि भन्ते वंदामि भन्ते भिक्खूचा सन्मान करा भिक्खूचा सन्मान करा धम्म गुरुचा मान करा त्या धम्म गुरुचा मान करा भिक्खू दिसता वदावे वंदामि भन्ते आदराने त्या झुकूनी वंदामि भन्ते गृहत्यागीले तरी भिक्खुना एकांती या विश्वातील साऱ्याशीच त्याचे नाते धम्माचे नित्य शुद्ध आचरण करणारा शील सदाचाराचे पालन करणारा मोहमाया मत्सर तृष्णेला त्यागुनी मार सेनेवर प्राप्त विजय तो करणारा रे सा नि सा पा नि मा पा रे मा पा नि दा रे गा दा रे गा दा रे गा सा रे गा नि पा मा रे दा दा रे 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 मा मा पा पा नि दा रे दा नि दा ला 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 नि दा 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 आठवा आठवा नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा घुमे प्रार्थना अंतरी दीपला नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा हरा दुःख भ्रांती तुम्ही दिव्य शांती हरा दुःख भ्रांती तुम्ही दिव्य शांती दिलाया जगा मंत्र कारुण्य सेवा नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा भिक्षू संघाचा श्रामणेर संघाचा श्रामणेर संघाचा श्रामणेर संघाचा श्रामणेर संघाचा श्रामणेर संघाचा उपासक उपासिका संघाचा संबुद्धो भगवान बुद्धं भगवन्तं अभिवादे साक्षातो
भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो श्रावक संघो संघं नमामि मूकासवन्दामि भन्ते द्वारतैनं मय्याकत्तं सब्बापराधं क्षमतु मे भन्ते शरणं गच्छामि संगं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि पदं समादियामि अनातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि आदीनदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि शास्त्र न धरिता करी कापिला हरि उरी रौद्र रूपा मुक्ती पाथ कोणता मनस्मृती जाडिता उजाडिल्या आगंतिका मार्ग साधा राज्य घटनाकृती शोभते या भारती बोधिसत्व बोलती स्वार्थ संज्ञा शरण बुद्धा समी शरण धम्मा समी शरण संघा समी भीमराजा 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 साधु 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 संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा। यानंतर वानखडे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी भिक्षू संघाला, श्रामनेर संघाला आणि श्रामनेरी संघाला भोजनदानाचा कार्यक्रम होणार आहे, तरी वानखडे परिवाराने भोजनदानाची व्यवस्था करावी। बाहुं सहस्रमभिनी नितसायुधन्तं गिरिमेखलम् उदितघोर ससेनमारम् दानादिधम्मविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बोधं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि।
परिकल्पित अनुकंप उपादाय पटिगन्नातु उत्तमं द्वितीयंपि अधिवासेतु नो भन्ते संघो भोजन सहपानिन परिकल्पित अनुकंप उपादाय पटिगन्नातु उत्तमं तृतीयंपि अधिवासेतु नो भन्ते संघो भोजन सहपानिन परिकल्पित अनुकंप उपादाय पटिगन्नातु उत्तमं। पटि शंख योनिसो पिंडपातं पटि सेवामिनी वदवाय नमदनाय नमंदनाय नदुभूषणाय यावदेवैमस्सकाय सतिथ्यायापनाय विहिंस परतया ब्रह्मचर्यानुगाय इति पुराणं सवेदना पटिहं खामि नवं सवेदना नोपादेशामि यात्रा समे भविष्यति अनुगत्यता सुखासु विहारो चाति साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। ठीक गौतमाते चरणी फूल वाहिले गौतमाते चरणी फूल वाहिले साकार झाले स्वप्न पाहिले साकार झाले स्वप्न पाहिले साकार झाले स्वप्न पाहिले गौतमाते चरणी फूल वाहिले गौतमाते चरणी फूल वाहिले साकार झाले स्वप्न पाहिले साकार झाले स्वप्न पाहिले साकार झाले स्वप्न पाहिले तिन्ही पौर्णिमेच्या बोधी वृक्षाखाली तिन्ही पौर्णिमेच्या बोधी वृक्षाखाली बुद्ध पहुडलेले ज्ञान जाग आली बुद्ध पहुडलेले ज्ञान जाग आली ज्ञानियामुळे अवघे विश्व जागलेले ज्ञानियामुळे अवघे विश्व जागलेले साकार झाले स्वप्न पाहिले साकार झाले स्वप्न पाहिले साकार झाले स्वप्न पाहिले अर्थदान ग्रंथदान देमं पूजेमि पूजेमि पूजेमि। दानं ददन्तु सद्दाय शिलागमहितिका पुयतंगणवदित्वा चिररखत बुद्ध शासनं आकाशटाच भूमठा देवा नागामहितिका पुयतंगणवदित्वा चिररखत धम्मदेशनं आकाशटाच भूमठा देवा नागामहितिका भवतु सर्वमङ्गलरक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा श्रुति भवन्ति ते ईशितं पतितं प्रियं क्षिपमेव तमिदतु सभ्ये पुरन्तु चित्तसङ्कप्पाच साधु साधु पंचांग प्रणाम।
बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। मंगलो मिलिंद प्रश्न, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि भारताचे संविधान हे ग्रंथ ज्योतिबा फुले यांचे लिखित शेतकऱ्यांचा आसूड आणि तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली ग्रामगीता अशा प्रकारचे ग्रंथ संपदा भिक्षू संघाला स्वाधीन करण्यात येत आहे। आणि अरहतो सम्मा संबुद्धस्स। महाकरुणी तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना अतिवार पंचाभिनाम व तसेच या ठिकाणी भिक्खू संघामध्ये ज्येष्ठ असलेले भंते बुद्धपालजी महातेरो यांना वंदन। तसेच या ठिकाणी भिक्खू संघामध्ये असणारे पूज्य भदंत यस नागसेनजी, त्याचबरोबर भंडार्याजी आणि संपूर्ण भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित आहे। भगवान बुद्धाचा जो धम्म 4 चाका आहेत, धम्माच्या रथाला 4 चाका आहेत आणि त्या धम्माच्या रथाला त्या 4 चाकापैकी त्या 3 चाकापैकी 4 चाकापैकी जर एखादं चाक जरी कमी असलं तर धम्माचा जो रथ आहे ते धम्माचा रथ कधीही पुढे जाऊ शकत नाही, भगवान बुद्ध बोलतात। आणि चौथा आहे उपासिका। जर याच्यातून एखादंही चाक जर समजा डगमगलं किंवा तुटलं किंवा म्हणजे त्या चाकाला काही झालं तर धम्म जो आहे तो धम्म गतिमान होऊ शकत नाही। म्हणून धम्माला गतिमान करण्यासाठी, धम्माचा रथ पुढे नेण्यासाठी हे जे चारही चाक जे आहे, चारही चाक सक्षम असणे अतिशय आवश्यक असते। त्या मूर्तीला 50-50 हजार रुपये कमी पडले होते, त्यांनी स्वतः कोणाला न सांगता त्यांना 50-50 हजार रुपये आता सध्या हल्ली दिलेले आहे। त्याच्या आधी सुद्धा त्यांनी माझ्या हाताने जवळपास 1.5 ते 2 कोटी रुपयाचं दान केलेलं आहे। असं दानशूर व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी यावं, थोडं आपलं मार्गदर्शन करावं, त्यानंतर आपण भोजनाला सुरुवात करणार आहोत।